वेलकम फॉर वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जे आहे आणि विशेष म्हणजे शिक्षक भरतीमध्ये जर तुमचा स्कोर खूप कमी आहे तर त्यावेळेस काय करायचं काय नाही त्या संदर्भात बोलणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. कारण की हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. जवळपास ज्यांचा स्कोर 100च्या आसपास आहे किंवा 100, 110 किंवा 115च्या आसपास तुमचा स्कोर किंवा 100च्या खाली जरी असेल तरी सुद्धा काय करायचं जेणेकरून आपल्या शिक्षक भरतीमध्ये निवड होईल त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. एक महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून जे आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल की या व्हिडिओमध्ये मी काय काय गोष्टी सांगितल्या काय काय नाही. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टींची खरोखरच मदत होईल शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी. तो व्हिडिओ तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितल्यापेक्षा हा व्हिडिओ तुमचा एक व्हिडिओ जो आहे बघितला तर त्यावेळेस तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड नक्की होऊ शकते. आता सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, आत्ताच अगोदर काही घंटे अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे कट ऑफचा. तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या. खूप छान रिस्पॉन्स मिळाला तुमच्या सगळ्यांचा, त्याच्यापासून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. ठीक आहे, तर आता बोलूया महत्त्वाच्या टॉपिकवर. ठीक आहे, तर बघा जर समजा स्कोर जो आहे कमी असेल तर त्यावेळेस काय करायचं, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो आपला टेट परीक्षेमधला जो स्कोर आहे तो आपल्याला समजा आता बदलता येणार नाही. ठीक आहे, जो काही स्कोर असेल आपला TAIT मधला, तर टेट परीक्षेमध्ये आता एक आपल्याजवळ दुसरा ऑप्शन असा आहे की जर आपला स्कोर कमी आहे आणि आपल्याला जर शिक्षक भरतीमध्ये निवड करायची तर त्यावेळेस आपल्याजवळ एकमेव ऑप्शन असा आहे की प्रिफरन्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर आपण समजा प्रिफरन्स योग्य पद्धतीने दिले तर आपण शिक्षक भरतीमध्ये आपले कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ना कोणत्या शाळेवर आपला नंबर लागू शकतो. म्हणजे जर समजा तुमचं असं स्वप्न आहे की तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे आणि शिक्षक होण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी नोकरी करायला जर तयार असाल तर त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम त्या पद्धतीने द्यावे लागतील. आता समजा ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे की ज्यांचा स्कोर समजा 145 किंवा 150 किंवा 135 आहे किंवा 140 आहे, अशा उमेदवारांना काही टेन्शन नाही किंवा अशा उमेदवार जास्त हे फील करणार नाही कारण की त्यांचा स्कोर चांगला आहे. त्याच्यामुळे ते पसंतीक्रम कोणत्या तरी ठिकाणी देऊ शकतात. काही पसंतीक्रम काही ठिकाणी देणार नाहीत, काही ठिकाणी देतील, तर त्याच्यामुळे त्यांची चॉईस आहे कारण की त्यांचा तेवढा स्कोर त्यांचा चांगला आहे. पण जर समजा तुमचा स्कोर ॲव्हरेज आहे मीडियम आहे 120 पासून ते 130 पर्यंत, किंवा मग जर समजा तुमचा स्कोर 110, 105 आहे किंवा 100च्या खाली आहे तर त्यावेळेस काय करायचं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया मीडियम स्कोर ज्यांचा आहे त्यांच्यासाठी. जर समजा तुमचा स्कोर 130 किंवा 110च्या समोर किंवा 112, 115च्या समोर आहे तर त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहात, कोणकोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहात. 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी, 9वी 10वी साठी किंवा 11वी 12वी साठी. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, पहिले सगळ्यांचं सांगतो नंतर डिटेलमध्ये बघूया आपण. ठीक आहे, तर जर समजा आपला स्कोर जर समजा 115, 112च्या समोर आहे, 130 पर्यंत आहे तर त्यावेळेस काय करायचं, वर्ग 1 ते 5ला किंवा वर्ग 6 ते 8ला टार्गेट करायचा, शक्यतो प्रयत्न करायचा. पहिली गोष्ट जी आहे ती, कारण सांगतो वरच्या वर्गासाठी जर तुम्ही गेले तर वरच्या वर्गासाठी कॉम्पिटिशन खूप जास्त राहील, त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार नाही. त्याच्यामुळं खालच्या वर्गाला प्रिफरन्स जर दिले तर ते आपल्यासाठी बेटर आहे. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जी जिल्ह्यांची निवड करतो आपण, समजा आता जर जिल्हा निवडायचा तर असे कोणकोणते जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी किंवा मागच्या पदभरतीमध्ये कट ऑफ किंवा मेरिट कमी लागला होता. म्हणजे समजा कोकणामधले काही जिल्हे आहेत किंवा चंद्रपूर गडचिरोली आहे किंवा खानदेशमधले काही जिल्हे जे आहेत ते, किंवा मग समजा इकडं विदर्भामध्ये काही ठिकाणी जे आहेत जागा आहेत चांगल्या तर त्या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. आता समजा कोकणामधले जे जिल्हे आहेत तिथं एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं डोंगराळ भाग आहे किंवा वाडी वस्ती तांडे आहेत. मग अशा ठिकाणी विद्यार्थी जाण्यासाठी काय करतात, त्यांना असं वाटतं की बा एवढ्या अशा ठिकाणी गेल्यापेक्षा पुणे किंवा अहमदनगर किंवा वेगवेगळे जे ठिकाणं आहेत महत्त्वाचे, छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर असेल किंवा वेगवेगळे जे ठिकाणं आहेत महत्त्वाचे जिथे शहरी भाग चांगला आहे, तर अशा ठिकाणी विद्यार्थी जाण्यासाठी तत्पर असतात. तर त्यावेळेस जर समजा आपल्याला तसे शहर नाही मिळाले तर आपण अशा ठिकाणी जाऊ शकतो जिथं कोकणामध्ये मेरिट कमी लागतो, विद्यार्थी संख्या तिथं काय आहे ॲक्च्युअलमध्ये वाडी वस्ती तांडे असल्यामुळं 0 पासून 10 पट संख्या असणाऱ्या शाळा आणि 0 पासून 20 पट संख्या असणाऱ्या शाळा कोकणामध्ये जास्त आहेत. आणि तिथं दरवर्षी काय होतं, विद्यार्थी इकडून तिकडे जातात. समजा काही विद्यार्थी जे नागपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाणा अशा ठिकाणी राहतात तर ते तिकडे जातात आणि काही वर्षानंतर स्वतःची बदली करून परत स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येतात. मग तिथं जी पदसंख्या ती रिक्त राहते. तर अशा ठिकाणी आपण काय करायचं, आपण त्या गोष्टीचा आपल्याला फायदा कसा होईल, तर आपण जर समजा त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला तर आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे, आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण जिल्हे निवडतोय तर त्यावेळेस जिल्ह्यांची यादी तयार करा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती व्हॅकन्सीज आहेत, आपल्या कास्टसाठी किती आहे, आपल्या मिडियमसाठी किती आहे, आणि आपण ज्या वर्गाला टार्गेट करणार आहोत किंवा आपण ज्या वर्गासाठी प्रिफरन्स देणार आहोत त्या वर्गासाठी किती जागा आहेत ते नक्की बघून घ्या, त्यानुसार प्रिफरन्स द्या. ठीक आहे,
आता गोष्ट करूया, जर समजा यानुसार जर तुम्ही स्ट्रॅटेजी आखली तर नक्कीच तुम्हाला जे आहे शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागेल. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बुवा गायडन्स बॅच घ्यायची किंवा नाही घ्यायची, तर बघा गायडन्स बॅचचं प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन आहे. आता जर समजा तुम्ही गरीब परिस्थितीमध्ये असाल किंवा तुमच्याजवळ तेवढे पैसे नसतील किंवा तुम्ही जर म्हणत असाल की बुवा आपल्या घरच्यांना आपण सांगायचं की बुवा मला गायडन्स बॅच लावायची आणि आपण 2-4 ठिकाणी जर गायडन्स बॅच लावली किंवा एखाद्या ठिकाणी जरी लावली तरी सुद्धा जर गायडन्स बॅचचे पैसे नसतील तर बघा आपलं एज्युकेशन तेवढं आहे की आपण प्रिफरन्स देऊ शकतो. आपल्याला कळतं की बाबा कोणत्या ठिकाणी जागा आहे, कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, कोणत्या जिल्ह्याला प्रिफरन्स द्यावा, पसंती किंवा अगोदर कुठे द्यावे, नंतर कुठे द्यावे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. तेवढं आपण जर समजा 5-10 दिवस 10-15 दिवस त्याच्यामध्ये घातले, त्या गोष्टीचा अभ्यास केला तर तेवढ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. त्याच्यामुळे गायडन्स बॅचची काही एवढी काही आवश्यकता नाही. आणि जर तुमच्याजवळ पैसे असेल, तुम्ही पैसे द्यायला तयार असाल तर त्यावेळेस गायडन्स बॅचला लावायला काही हरकत नाही. ठीक आहे. पण माझं ओपिनियन न्यूट्रल आहे, तुम्ही गायडन्स बॅच लावावी किंवा न लावावी त्या संदर्भात. ओके. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे जर समजा तुमचा स्कोअर 105 110 आहे किंवा 100च्या आसपास आहे तर त्यावेळेस काय करायला पाहिजे. जर समजा तुमचा स्कोअर खूपच कमी आहे तर त्यावेळेस काय करायचं, तुम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांना तर पसंती द्याच, पण सोबत तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये ज्या काही आसपासच्या शाळा असतील, खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर त्यांना सुद्धा त्या ज्या तुमच्या ओळखीच्या तर असतीलच, तर तुम्हाला काय करायचं आहे, पवित्र पोर्टल थ्रू, आता समजा सगळी भरती पवित्र पोर्टल थ्रूच होणार आहे, मग तुम्ही परीक्षा तर दिलेली आहे, मग तुमचे मार्क्स 70 असले काय, 80 असले किंवा 90 असले काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिफरन्स अशा शाळांना सुद्धा द्यायचे आहेत. तुमचे प्रिफरन्स किती आहे ते सगळं सांगतो मी, आपल्याला टोटल प्रिफरन्स किती आहे ते त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्यावर येतो मी. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, अशा ठिकाणी प्रिफरन्स द्यायचे अशा शाळांना. काय होईल, जर समजा तुमचा विदाऊट इंटरव्ह्यू नंबर नाही लागला तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जेवढे प्रिफरन्स आहे ते वापरा आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचे जे प्रिफरन्स आहे ते जास्तीत जास्त प्रिफरन्स कशाला द्या, त्या शाळांना द्या ज्या तुमच्या खाजगी शैक्षणिक संस्था तुमच्या ओळखीच्या आहेत किंवा तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा जायला तयार आहात त्या ठिकाणी. ठीक आहे. पहिले अनुदानित द्या, नंतर मग अंशतः अनुदानित आणि नंतर मग विना अनुदानित द्या. आता जर समजा तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये आपली निवड होऊ शकते का, तर होऊ शकते. कशी बघा, आता समजा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर खूपच कमी आहे तर अशा वेळेस काय होतं, ज्यांचा स्कोअर चांगला आहे की नाही तर ते विद्यार्थी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित अशा संस्थेवर जात नाही. त्यांना काय वाटतं की एखाद्या संस्थेचं कामकाज कसं आहे, तिथं असणारा कर्मचारी स्टाफ जो आहे तो कसा आहे, मग तिथं शाळेचं ॲटमॉस्फिअर कसं आहे, त्यानुसार ते विचार करताना तिथं प्रिफरन्स देत नाही. त्यांना वाटतं की जिल्हा परिषदेची किंवा मनपा नपाची जागा मिळाली तर आपण करू, मोठमोठ्या संस्थेच्या जागा मिळाल्या तर त्या आपण करू, बाकीच्या ठिकाणी आपण जायला तयार नसतो. तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही मेल आहात किंवा तुम्ही फिमेल जरी असले तरी सुद्धा तुम्ही अशा संस्थेवर हे करू शकता, प्रिफरन्स देऊ शकता. पवित्र पोर्टलद्वारे तुमचं नाव येईल मुलाखत यादीमध्ये आणि मुलाखत यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या संस्थेवर जायचं आहे, संबंधित त्या संस्थे, फक्त तुमचं नाव पवित्र पोर्टलला आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जी संस्था निवडली तर त्या मुलाखत यादीमध्ये तुमचं नाव आलं आणि पवित्र पोर्टलनं तुम्हाला रेकमेंड केलं त्या संस्थेसाठी, तर तिथं जायचं. 15-20 दिवस आरामशीर मस्त घरी चांगली तयारी करायची मुलाखतीची. अध्यापन कौशल्य आणि मुलाखत याच्यासाठी 100 गुण आहे. मग तुमची निवड कशावर होणार, तुमच्या टेट परीक्षेतल्या स्कोअरवर आणि सोबत तुम्ही तिथे मुलाखत तुमची कशी गेली, अध्यापन कौशल्य आणि तुमची मुलाखत कशी झाली, त्यांनी तुम्हाला 100 पैकी किती स्कोअर दिला त्यानुसार तुमची निवड होणार. जर 3 विद्यार्थ्यांपैकी 3च विद्यार्थी चालतात, 3 विद्यार्थ्यांपैकी जर एखाद्या विद्यार्थ्याला 90, दुसऱ्या विद्यार्थ्याला 80 आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला 70, तुम्हाला जर 90 मार्क्स मिळाले तर त्यावेळेस निवड तुमची होणार तिथे. ठीक आहे. म्हणजे काय, तर आपला स्कोअर कमी असून 70, 80, 90 किंवा 100 किंवा 110 स्कोअर असला तरी सुद्धा आपली निवड शिक्षक म्हणूनच होते. फक्त एवढं आहे की जिल्हा परिषदमध्ये व्हायच्या ऐवजी आपली निवड फक्त एखाद्या शाळेवर होते. ठीक आहे. काम तेच आहे तुमचं आणि तुम्हाला अवधा जो मिळणार आहे किंवा तुमची जी हे असणार आहे रेप्युटेशन असणार आहे तीच असणार आहे, शिक्षकाचीच असणार आहे. कळतंय. ओके. तर या गोष्टी करा. आणि जे समजा आरक्षणवाले उमेदवार आहे किंवा ज्यांची टीटी परीक्षा पास आहे किंवा जे डीएड बीएड आहे तर त्यांनी त्यांच्या मीडियमनुसार कास्टनुसार विचार करा आणि तुमचा स्कोअर किती आहे त्याच्यानुसार प्रत्येक वर्गाला टार्गेट करा. फक्त प्रिफरन्स द्यायचे म्हणून देऊ नका. समजा एखादा उमेदवार आहे 6 ते 8ला, तुम्हाला माहिती आहे सोशल सायन्सचा थोडाफार कट ऑफ वाढू शकतो, एवढा पण वाढणार नाही. सोशल सायन्सबद्दल आतापर्यंत कोणी बोललं नाही तर मी सांगतो सोशल सायन्सच्या उमेदवारांनी अजिबात घाबरायचं नाही. जर सोशल सायन्समध्ये किंवा 6 ते 8ला आपलं होत नसलं ते 1 ते 5ला जायचा प्रयत्न करा किंवा मग वरच्या वर्गासाठी जायचा प्रयत्न करा किंवा मग 6 ते 8ला द्यायचंच प्रिफरन्स. तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या जागा येतील सोशल सायन्सच्या जागा तर येणारच आहे, मग ज्या ज्या ठिकाणी जागा येतील त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. ओके. आता जर समजा वर्ग 1 ते 5ला वर्ग 6 ते 8ला टार्गेट करायचं तर काय करायचं बघा, जर तुमचं सायन्स मॅथ आहे तर त्यावेळेस स्कोअर साहजिकच 20,000 जागा आहे, त्याच्यामुळे मेरिट खूप कमी आहे सायन्स मॅथचा.
तर त्याच्यामुळे तुम्ही चांगला फायदा उचलायला पाहिजे प्रिफरन्सचा. आणि नंतर आली गोष्ट उर्दू किंवा इंग्लिश मिडियमची आणि सोबत D.Ed धारकांची, ज्यांनी 1 ते 5ला अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही काय करायचं, तुमचा स्कोर कमी आहे की नाही, तर तुम्ही असं काम करायचं की प्रिफरन्सची लिस्ट बनवून घ्यायची की आपल्याला हे 100 प्रिफरन्स कुठे द्यायचे आहेत. प्रिफरन्स किती टोटल आपल्याजवळ 150 प्रिफरन्स आहे, 100 विदाऊटसाठी आणि 50 विथ इंटरव्ह्यूसाठी. मग आपल्याला वरच्या वर्गाला जायचंच नाही ना, 115 112 स्कोर आहे आपला, मग वरच्या वर्गाला कशाला द्यायचं, 9वी 10वी 11वी 12वीला. आपण जायचं खालच्या वर्गाला 1 ते 5ला आणि 6 ते 8ला, तिथे सुद्धा सायन्स मॅथला किंवा मग 1 ते 5ला. मग 1 ते 5ला जर आपली TET परीक्षा उत्तीर्ण नाही तर त्यावेळेस आपण त्याचा फायदा घ्यायचा आणि कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो, तुमच्या कास्टनुसार, मीडियमनुसार किंवा तुम्ही दिलेल्या प्रिफरन्सनुसार. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक, 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी TET परीक्षा दिली नाही तर त्यांनी सुद्धा नाराज नाही व्हायचं. बघा काय होतं, आपला स्कोर कमी जरी असला, समजा तुमचा स्कोर 125 130 आहे, पण तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीसाठी अप्लाय करताय तर कॉम्पिटिशन आहे, तर तरी सुद्धा प्रिफरन्स अशा ठिकाणी द्यायचे आहेत. 2 ऑप्शन आहे, विथसाठी जायचं का विदाऊटसाठी जायचं. विथ इंटरव्ह्यूसाठी गेले फक्त मुलाखत द्यावी लागेल, आणि विदाऊटसाठी गेले तर तुमचा स्कोर चांगला असेल, निवड झाली तुमची तर ते लकीली बाय चान्स निवड झाली तर तिथं खूपच छान. जर निवड नाही झाली तर विथ इंटरव्ह्यूला प्रिफरन्स द्या. तिथे जर तुमची निवड झाली तर एखाद्या शाळेवर जा, मुलाखत चांगल्या प्रकारे द्या, तिथं सुद्धा तुमची निवड होऊ शकते. आणि कुठेही कोणत्याही ठिकाणी पैसे देण्याचा प्रयत्न करू नका किंवा पैसे देऊ नका. ठीक आहे, पवित्र पोर्टल थ्रू रिक्रुटमेंट होते किंवा भरती प्रक्रिया होते, त्याच्यामुळे पैसे द्यायची आवश्यकता नाही. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि हा व्हिडिओ स्पेशली त्याच्यासाठी बनवला होता मी. मला माहित होतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे किंवा जेमतेम आहे किंवा मीडियम आहे. म्हणजे कमी म्हणजे 100 पेक्षा खाली आहे, जेमतेम म्हणजे 110 115च्या आसपास आहे, किंवा मग मीडियम म्हणजे 115 ते 130 135च्या आसपास. तर त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ होता. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ नक्की सांगा, तुमचा अभिप्राय जो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या व्हिडिओला हाईप करा तुम्हाला जर आवडलं तर, आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.